गुड इव्हनिंग. बघा, काल तुम्हाला आपण बेसिक ऑप्शनची सुरुवात केली होती. ऑप्शन बायर किंवा ऑप्शन सेलर म्हणून मार्केटमध्ये कसं काम करते ती प्रोसेस बघितली. ऑप्शन बाईंग जो आपण मार्केटमध्ये करायला सुरू कराल, तर एक तर कॉल बाय कराल किंवा पुट बाय कराल. तर मग कधी कॉल बाय करायचं किंवा कधी पुट बाय करायचं, या गोष्टी अंडरस्टँड करण्यासाठी आपल्याला मार्केटचा ट्रेंड ओळखायचा होता. मार्केटच्या ट्रेंड अनालिसिस करण्यासाठी आपण चार्टची सेटिंग कोणती लावायची, काय प्रोसेस करायची, त्या सगळ्या गोष्टी मी तुमच्यासाठी इथे ठेवलेल्या आहेत. इंडिकेटर सेटिंग्स वगैरे बाकी सगळ्या गोष्टी पाहिजे असेल त्यासाठी तुमच्याकडे ऑलरेडी नंबर दिलेला आहे. या नंबरला कॉन्टॅक्ट केल्यानंतर बाकीच्या सगळ्या डिटेल्स वगैरे तुम्हाला भेटतील. इव्हन दो मी तुम्हाला काल मार्केटचा ट्रेंड कसा फाइंड आउट केला जातो, आपण मार्केटच्या अनालिसिस करताना काय प्रोसेस फॉलो करतो, ती कंप्लीट प्रोसेस सांगितली होती. इव्हन दो आपण मार्केटमध्ये हे ट्रॅप कसे अवॉइड करायचे, ती गोष्ट पण बघितली होती, की मार्केटमध्ये आपण जे डिसायसिव्ह कॅन्डलचा कन्सेप्ट वापरतोय, त्यानुसार कॅल्क्युलेशन केलं तर ऑलमोस्ट 90% तुमचे मार्केटचे चुकीचे ट्रेड रॅली पूर्ण भेटेल आणि जेव्हा मार्केट कोणताही ट्रॅप क्रिएट करेल, तर ते ट्रॅप तुम्हाला अव्हॉइड करता येईल. जसं आपण बघा, काल तुम्ही रात्री मार्केटमध्ये बसला असाल, तर आपण तुमच्यासमोर बसून अनालिसिस केलं होतं, की मार्केटची रेंज काय, तुम्हाला पण कम्युनिटीवर मी पाठवलं असेल, चेक करू शकतायत. तर आपण मार्केटमध्ये 13 तारखेची रेंज काय होती बघा आपल्याला, की मार्केट डाऊन ट्रेंड मध्ये राहील. सकाळी सकाळी मार्केट तुमच्या अंडरस्टँडिंगसाठी थोडं इझी असायला पाहिजे म्हणून मी बाकी गोष्टी हाईड करतो आणि तुमच्या समोर ठेवतो. बघा, येस, तुम्हाला बाकी काहीच माहित नाहीये आणि आपण जी रेंज बनवली होती मार्केटमध्ये, या रेंज नुसार जेव्हा मार्केटमध्ये तुम्ही ट्रेड कराल, तर आपण काय बोलतोय, 23,491 505च्या वरती मार्केट गेलं तर मला बाय करायचं आहे. तोपर्यंत मार्केट निगेटिव्ह राहील. मार्केट ओपन झालं, पहिले 5 मिनिटं वरती जायचा प्रयत्न केला, खाली येतं इथं आहे. आणि या टायमाला याच्यानंतर तुम्ही ऑब्झर्व करा, इथून मार्केट जवळ-जवळ 200 पॉईंट खाली गेलेलं आहे विदिन 20 मिनिट्स. 20 ते 25 मिनिटात तुम्हाला खाली गेलेलं आहे. या डिसिजनचा फायदा कसा झाला बघा. तुम्हाला मी काय बोलतोय, की ऑलवेज तुम्हाला मार्केटमध्ये काय करायचंय, तर तुमचा ट्रेड प्लॅन करायचा. आपण ट्रेड प्लॅनिंग केली. लाईव्ह मार्केट ओपन होण्याच्या पहिले या लेवल मी तुमच्याकडे शेअर करतोय. ती प्रोसेस आहे आणि त्यानुसार आज मार्केट सकाळी सकाळी जेव्हा जसं मार्केट ओपन झालं, तेव्हा आपलं डिसिजन मेकिंगची प्रोसेस काय होती बघा, की मार्केट आपल्या सेलिंग रेंज मध्ये आलं, तर आपण काय बाय करणार आहोत, तो पुट बाय करणार आहोत. तर 9:16 23,400चा पी म्हणजे पुट बाय करायचा आहे. कोणत्या रेटला करायचा आहे, टॉप लॉस काय, टार्गेट काय. लाईव्ह मार्केटमध्ये मी पुट का घेतला, त्याचं कारण काय आहे, की मार्केट माझ्या सेलिंग रेंज मध्ये, इथं मला पुट घ्यायचा आहे. बाईंग रेंजच्या वरती जर मार्केट राहिलं असतं, तर मी नक्कीच मार्केटच्या कॉलचा विचार केला असता. जर मार्केट रेंजच्या खूप खाली राहिलं असतं, मी थोडं वाट बघितली असती, रेंजमध्ये आलं असतं किंवा मी काही ऍडव्हान्स कन्सेप्ट पुलबॅक पॅटर्न वगैरे शिकवणार आहे, तेव्हा आपल्याला कळतं, की जसं आता या दिवशी बघा, की आपण इमिजिएटली ट्रेड नव्हता केला. आपण इकडे कुठेतरी ट्रेड घेतला आणि त्यानंतर पूर्ण रॅली मार्केटमध्ये कव्हर केली. तर कधी मार्केटमध्ये लगेच ट्रेड करायचा आहे, कधी मार्केटमध्ये थांबून ट्रेड करायचं, ते डिसिजन मेकिंगची प्रोसेस पुढे येणार आहे. पण आता आपण काय करतोय, की मला मार्केटमध्ये आज कॉल बाय करायचं की पुट बाय करायचं आहे, हा कन्सेप्ट आपण क्लिअर केला होता. तुम्हाला इथं सकाळी मार्केट रेंजमध्ये होतं, तुम्हाला काल पण एक्सप्लेन केलं होतं. ब्ल्यू लाईनच्या आसपास असेल, तो रेजिस्टन्स काम करेल, तिथून मार्केट नक्कीच खाली येईल. एकदा खाली आलं 200-250 पॉईंट. परत ब्ल्यू लाईनच्या जवळ मार्केट आलं. तिथून जर तुम्ही बघितलं 455 पासून मार्केट परत 370, 360-65 पर्यंत आलं. परत 100-125 पॉईंट मार्केट खाली आलं. दोनदा मॅक्झिमम आपण ट्रेड करतो. 90% टाइम तर सिंगल ट्रेड करायचा आहे. मॅक्झिमम एकच ट्रेड करायचा आहे. जर गरज वाटली तर दुसरा ट्रेड करू शकताय. दोन्ही ट्रेड तुम्हाला प्रॉफिटमध्ये येत होते. त्यानंतर मार्केट सेकंड टाइम म्हणजे मार्केट जर 490 आणि 505च्या वरती जायला लागलं, तर ट्रेंड अप होईल. मार्केट बघा इथं कंटिन्युअसली वरती जायचा प्रयत्न करतोय. अप ट्रेंडचे इंडिकेशन झालेलं आहे. अप ट्रेंड कन्फर्म पण झालेला आहे. लक्षात घ्या, ट्रेंड कन्फर्म आहे, मार्केट खाली आलेलं आहे, याला पुलबॅक समजायचं आहे. मार्केट वरती जाणार आहे आणि अल्टिमेटली बघा इथून मार्केट वरती गेलं. खूप जास्त नाही गेलं, बाकी सगळ्या गोष्टी निगेटिव्ह असल्यामुळे, पण तरी सुद्धा इथून नाही म्हटलं तरी 80 पॉईंट 70-80 पॉईंट मार्केट वरती गेलेलं आहे. तुम्हाला मार्केटमध्ये एखादा ऑप्शन बाय कराल, तर 40-50 पॉईंट आरामात याच्यात प्रॉफिट भेटू शकतोय. प्रोव्हायडेड तुम्ही टॉप लॉस वगैरे सगळ्या गोष्टी करतायत. मुद्दा काय, की आपण मॅक्झिमम 1 किंवा 2 ट्रेड करायचं आहे. ही प्रोसेस तुम्ही फॉलो करा. मार्केटमध्ये तुम्हाला रिवॉर्ड भेटेल. जास्तीत जास्त आता बघा, इथं ट्रेड घेतलं 2.
बाकी मी कोणत्याच कॅन्डलमध्ये कुठं ट्रेड करत नाही. जर मार्केट खूप लांब असेल मी वाट बघेल. तुम्हाला तुमच्या प्लॅनिंगला फॉलो करायचं आहे. तुम्ही तुमची प्लॅनिंग फॉलो कराल, नक्कीच मार्केट तुम्हाला रिवॉर्ड करेल. आणि ही प्रोसेस बघा, दिवसभर आपण मार्केटमध्ये सकाळी कॉल घेतल्यापासून बँक निफ्टीचा पण पुट घेतला, निफ्टीचा पण पुट घेतला आणि त्यानंतर बघा कंटिन्युअस त्याचे प्रॉफिट बुकिंगचे टार्गेट तुम्हाला दिसतात. टॉप लॉस ट्रेल करतो. म्हणजे एकदा मार्केट आपल्या ग्रिपमध्ये आलं तर आपल्याला काय करायचंय, टॉप लॉस कॉस्ट टू कॉस्ट लावून द्यायचे. ती प्रोसेस केली. जवळ-जवळ 9:35, 9:40ला आपले टार्गेट कंप्लीट झाले. कारण की मार्केट एवढं रोज जोरात येत नाही, लक्षात घ्या. असं नाही होणार की तुम्ही ट्रेड घेतला आणि लगेच रोज 15 मिनिटात प्रॉफिट भेटेल. पण आज मार्केटने 200 पॉईंट आपल्याला 10 मिनिटात दिले, तर आपण आपलं प्रॉफिट बुक केलेलं आहे. त्यानंतर 9:40ला 9:35ला मी काय म्हणतोय, की फर्स्ट ट्रेड वर्क वेल आपलं काम झालेलं आहे. आता वेट करायचंय. परत सेकंड ट्रेडची अपॉर्च्युनिटी वाट बघायची आहे, कंटिन्यू करायचं. काही घाई गडबड करायची नाही. वाट बघितली. कधी ट्रेड केला बघा, 10:30ला 10 वाजून 30 मिनिटाला ट्रेड केलं. 10:30लाच का करतोय? कारण की मी इथं कुठंच घाई गडबड करणार नाही. 10 वाजून 30 मिनिटं बघा, 10 वाजून 25 मिनिटाची ही कॅन्डल आहे, 10:30 ची ही कॅन्डल आहे. या कॅन्डलला मी मार्केटमध्ये पुट घेतोय, तिथून मार्केट परत खाली येत आहे. या प्रकारची डिसिजन मेकिंगची प्रोसेस तुम्हाला शिकायची आहे. किती लोकांना अशा प्रकारची प्रोसेस डिसिजन मेकिंग, येस सर, की मला ट्रेड करायचं आहे, मार्केट माझ्या फेवरमध्ये ॲटलीस्ट 100 पॉइंट मार्केट माझ्या बाजूला यायला पाहिजे. अशी डिसिजन मेकिंग मला लर्निंग प्रोसेस करायची आहे. ज्यांना ही प्रोसेस करायची असेल त्यांनी यस, 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 येस, येस लिहून पाठवायचं आहे. तर हे हळू होईल. एका दिवसात होणार नाहीये. कोणती मी जादूची छडी तुम्हाला सांगत नाहीये, की आज केलं लगेच उद्या मार्केटमध्ये असं होणार आहे. पण प्रॅक्टिस केली तर नक्कीच एक दिवस असा येईल, की तुम्हाला पण ती डिसिजन मेकिंग करता येणार आहे. असं नाही की काहीच नका करून होऊन जाणार आहे. जे 15-20 मिनिटं मी तुम्हाला प्लॅनिंग करायला शिकवणार आहे, ती प्लॅनिंग फक्त फॉलो करा. नक्कीच मार्केट रिवॉर्ड करतो. मार्केटमध्ये बघा असे पण दिवस असतात, तुम्ही ऑब्झर्व्ह कराल तर वन वे मार्केट जातं, पण रोज असे राहणार नाहीये. तुम्हाला अशा दिवसाचा एन्जॉय करायचा आहे, तर तुम्हाला या दिवसासाठी प्लॅनिंग करायची. ट्रेड कसा घ्यायचा आहे, कधी घ्यायचा आहे, कॉस्ट टू कॉस्ट स्टॉप लॉस कसा लावायचा आहे. इथं पण बघा आपण सेकंड ट्रेड, कॉलच्या पण ट्रेड घेतलाय. तुम्हाला परत एकदा सांगून देतो. असं नाही की मार्केटमध्ये फक्त प्रॉफिट, कधी ना कधी एखादा लॉस पण येईल. आपण ट्रेड घेतोय, याच्यात प्रॉफिट बुकिंग झालेली आहे आपल्याला दोन्ही कॉलच्या ट्रेडमध्ये. पण त्यानंतर बघा जवळ-जवळ 12, 12:15, 12:30च्या नंतर मार्केटचा ट्रेंड अप झाला. मी 23,500चा कॉल बाय केला. पण तो एवढ्या जोरात गेला. हा कॉल जो बाय केला जर डायरेक्टली करू शकत असाल, तर अल्मोस्ट 305चा हाय केलेला आहे. टार्गेट कंप्लीट आहे. अल्मोस्ट टार्गेट 2चा मार्केट जवळपास गेलं. पण कंप्लीट एंट्री करून प्रॉफिट बुक करायला वगैरे मार्केटने वेळ दिलेला नाहीये. तुम्ही ऑब्झर्व्ह करा मार्केटमध्ये या ज्या 2 कॅन्डल बनल्या ना खूप फास्ट बनलेल्या आहेत. मी या ट्रेडर अपडेटच करतोय तेवढ्यात मार्केट खटाखट खटाखट वरती पोहोचलं आणि या पॉइंट पासून म्हणजे 450 पासून डायरेक्टली 580 पर्यंत गेलं विदिन 10 मिनिट्स. तर तिथे एंट्री भेटली असेल तर बेटर आहे, पण दरवेळेस एंट्री भेटणार नाहीये. मग आपण काय बोलतो काही हरकत नाही. वेट करायचंय, मार्केट एंट्री भेटेल तर ठीक आहे. पण लक्षात घ्या, आपण जे 235 ला वगैरे बाय करतो इनिशियली 190चा टॉप लॉस होता. 40-45 पॉईंटचा टॉप लॉस होता. पण मार्केट जेव्हा रिव्हर्स व्हायला लागलं तर मी काय करतो बघा, त्याचा टॉप लॉस टीएसएल म्हणजे ट्रेलिंग टॉप लॉस, मार्केट जर वर्क करतंय तर बेटर आहे. अदरवाईज मला रिस्क कमी करायची. 220चा टॉप लॉस आपण लावून घेतला म्हणजे मार्केट इथून कंटिन्युअस वरती जागेतच गेलं असतं, परत तर मला प्रॉफिट होता. मी टार्गेट घेतले असते 100 पॉईंटचे. पण नाही गेलं, तर मी काय केलं, इव्हन दो मी 45 पॉईंट लॉस पण घ्यायला तयार नाहीये. मला काय करायचं, टीएसएल तो 220चा लावायचा म्हणजे हार्डली 25 पॉईंटचा टॉप लॉस आपल्याला येणार आहे. अशा प्रकारे तुम्हाला प्लॅनिंग करायची, की कधी ना कधी एखादा ट्रेड असा राहील, की तुम्ही ट्रेड कराल तर 2 ट्रेड बरोबर येणार, तर एखादा ट्रेड लॉस होणार आहे. 10 ट्रेड आपण करणार आहे तर 2-3 ट्रेड लॉस जातील, 7-8 ट्रेड प्रॉफिट येतील. पण त्या ट्रेडला प्लॅनिंगची प्रोसेस इम्पॉर्टंट आहे. तेव्हा तुम्हाला मार्केटमध्ये रिवॉर्ड भेटत असतात आणि ही प्रोसेस प्रॅक्टिसने होणार आहे. आज बसलेली लगेच उद्यापासून एक्सपर्ट बनून असं होणार नाहीये. पण हे मी कोणत्याही प्रकारे टिप्स नाहीये. अशाच प्रकारचे ट्रेड तुम्हाला पण जनरेट करता यायला पाहिजे. ही प्रोसेस आपल्याला फॉलो करायची आहे. तर ही आपण कंटिन्युअस प्रोसेस करतोय. आता हे झालं ज्यांना ऑप्शन बायिंगच करायचंय त्यांच्यासाठी. पण माझा उद्देश काय, की आपल्याला थोडी सेफ्टी पाहिजे, की एखाद्याला काय वाटेल, की सर मला हे 30-40 पॉइंट 50 पॉईंटचे टॉप लॉस पण थोडे मोठे वाटतायत किंवा भीती वाटते, की मार्केटमध्ये लॉस झाला तर काय आणि मग ती सायकॉलॉजी खराब होते, बाकी सगळ्या गोष्टी असतात. तर मग याला सोल्युशन काय भेटेल, की मार्केटची रॅली तर भेटणार, पण जर मार्केट माझ्या अगेन्स्ट जात असेल,
तुम्हाला रिस्क कमी असायला पाहिजे, माझा टॉप लॉस कमी असायला पाहिजे. मग ती गोष्ट कशी करायची? मग आपल्याला पुढची प्रोसेस येते, की आपण ऑप्शन बायिंग करायला पाहिजे, की ऑप्शन सेलिंग करायला पाहिजे. ऑप्शन बायिंग कशी करायची ती 100% करता येईल. त्याच्यात 2, 3, 4,000 रुपये रोज कमवू शकता, तो मोठा विषय नाहीये. ते करू शकतात कॅपिटल कमी तेव्हा. पण जसं तुमचं कॅपिटल वाढेल, तेव्हा तुम्हाला सिक्युरिटी पाहिजे. तुमच्याकडे रिस्क मॅनेजमेंट इम्पोर्टंट आहे. आपल्याला आज शिकायचं, की माझ्या ट्रेडमध्ये रिस्क कशी कमी करता येईल. पहिली गोष्ट तर ट्रेड घेतल्यानंतर टॉप लॉस ट्रेल करण्याची प्रोसेस राहील. त्याच्यानुसार रिस्क कमी होणारच आहे. पण अजून काही इनबिल्ट ट्रेड घेतानाच रिस्क कमी कशी घेता येईल, ती प्रोसेस मला तुम्हाला आज शिकवायची आहे. ऑप्शन बायिंग आणि ऑप्शन सेलिंगचा पहिला डिफरन्स सांगतो आणि दोन्ही गोष्टीची प्रोसेस तुम्हाला सांगतो. तर जेव्हा तुम्ही ॲज अ ऑप्शन बायर एंट्री करता तर काय होतं बघा, जसं आपण सपोज ₹235 एखादा ट्रेड घेतला, ऑप्शन बाय केला. म्हणजे काय, की जेवढं प्रीमियम तुम्ही पे करताय तेवढं तुमचं लॉस. याच्यापेक्षा जास्त लॉस मार्केटमध्ये होणार नाही. पहिली गोष्ट. म्हणजे कधी पण ऑप्शन बायिंगचा पहिला ॲडव्हांटेज काय आहे, की तुमचा लॉस लिमिटेड आहे. जेवढं प्रीमियम तुम्ही पे करताय तेवढाच लॉस होणार. प्रॉफिट मात्र जेवढं मार्केट वरती जाईल तेवढा प्रॉफिट भेटणार आहे. पण लक्षात घ्यायचंय, अनलिमिटेड प्रॉफिट ही थेरॉटिकल डेफिनेशन आहे. ॲक्चुअली जर तुम्ही ₹150 एखादी गोष्ट बाय केली, तर लॉस मॅक्सिमम ₹150 होऊ शकतोय. जर मार्केट कंप्लीटली अगेन्स्ट गेलं, ते पण त्या एक्सपायरी पर्यंत मार्केटमध्ये तुम्ही थांबून राहिलात तर. अदरवाईज खूप काही मोठा लॉस होत नाहीये. ऑप्शन बायिंगचा ॲडव्हांटेज आहे. पण प्रॉफिट अनलिमिटेड जे आहे ना, हे थेरॉटिकल का मी बोलतो? की जर तुम्ही एखादी गोष्ट ₹150 बाय केली किंवा ₹100 बाय केली, लॉस होईल तर ₹100 पण प्रॉफिट होताना तो ₹100 चा ऑप्शन एखादा सपोज 150 झाला, 200 झाला, 300 झाला, 500 झाला. तुम्ही थांबून राहिले तर 500 चा प्रॉफिट भेटणार आहे. पण प्रॉब्लेम आहे की ऑप्शन ट्रेडिंग करताना 99% प्रत्येक व्यक्ती काय करेल, ₹100 ला घेईल, 140 झाला, 150 झाला, प्रॉफिट बुक करेल. म्हणजे मी म्हणतोय 1:1 ची रिस्क असते. म्हणून आपण पण जो ट्रेड करतोय, जी प्रोसेस करतोय त्यामध्ये तुम्ही ऑब्झर्व्ह करा, की मार्केटमध्ये आपण कॅल्क्युलेटर रिस्क घेतोय. खूप मोठी रिस्क घ्यायची नाहीये. पूर्ण प्रीमियम पण आपल्याला लावायचे नाही. जे काही ट्रेड तुम्ही बघाल, या ट्रेडमध्ये रिस्क तुमची कॅल्क्युलेटर राहणार आहे, की कुठं ट्रेड घेतो, किती टॉप लॉस आहे. पण याच्यात पण 50% रिस्क कमी करता येईल. कसं करता येईल त्या गोष्टी आपल्याला पुढे बघायच्या आहेत. तर ती प्रोसेस आहे. पण ऑप्शनमध्ये थेरॉटिकल डेफिनिशन काय आहे, की जेवढं प्रीमियम पे करतायत, मार्केट काही घडलं तरी त्याच्यापेक्षा जास्त लॉस होणार नाही. हा सर्वात मोठा ॲडव्हांटेज ऑप्शन बायिंगचा आहे. पण तो जो लॉस लोकांना घाबरवतो. पहिली गोष्ट का? कारण की ते ₹10-5 कव्हर करायचा विचार करतात. एंट्री करून 40 पॉइंट, 50 पॉइंट त्यांच्या माइंडमध्येच नाही राहत. एंट्री करून एक 40-50 पॉइंटचं टार्गेट ठेवा दिवसाला, की मी एक ऑप्शन बाय करेल 40 पॉइंट मिनिमम 50 पॉइंट मला प्रॉफिट पाहिजे. तुम्ही असं जर केलं ना, तर तुमची रिस्क पण बरोबर कॅल्क्युलेट होते आणि चांगला प्रॉफिट येणार आहे. पहिली गोष्ट ऑप्शन बायिंग करू शकताय. पण मला याच्या अजून एक स्टेप पुढे जायचंय. दुसरी गोष्ट काय, की ऑप्शन सेलिंग कशी असते? ऑप्शन सेलरचं काय असतं, की त्याला प्रॉफिट लिमिटेड असतो, पण मार्केट जर त्याच्या अगेन्स्ट गेलं तर अनलिमिटेड लॉस होतोय. हे झालं जे ऑप्शन सेलिंग करतात, ज्यांना टाइम डिके करायचे, ज्यांचे 2-5 करोड रुपये मार्केटमध्ये घेऊन बसलेले ते वेगवेगळ्या स्ट्रॅटेजी वापरतात मान्य आहे. पण आपल्याला त्याच्यात जायचं नाही. पण मग आपल्याला ऑप्शन सेलिंगचा फायदा उचलायचा आहे का? त्या ऑप्शन बायिंग करताना लोकांना 90% लोकं मार्केटमध्ये येतच लॉस करतायत 100 पैकी. का? ऑप्शन बायिंग करताना लॉस होण्याचं पहिलं कारण काय तर टाईम डिके. का टाईम डिके? कसा टाईम डिके मी पुढे दाखवेल. ऑप्शन सेलरमध्ये मार्केटमध्ये अनलिमिटेड लॉस असतो, लिमिटेड प्रॉफिट असतो आणि हे बघून आपण ऑप्शन सेलिंगचा पार्टच आपल्या बाजूला काढून आपण बोलतो, की स्टॉक मार्केट म्हणजे फक्त ऑप्शन बाय करणं. नाही. ऑप्शन सेलिंग आणि ऑप्शन बायिंग दोन्ही गोष्टी मार्केटमध्ये महत्त्वाच्या आहेत. जेव्हा तुम्हाला विचारले, की मार्केटमध्ये आपण काय करायला पाहिजे? ऑप्शन बायिंगमध्ये टाईम टू एक्सपायरी जो टाईम डिके असतो, हा कन्सेप्ट खूप मोठा आहे. पुढे आपण परत बघूया. पण टाईम टू एक्सपायरी जो असतो, तो ऑप्शन बायरच्या अगेन्स्ट काम करतो. म्हणजे मार्केट इथं आहे, मार्केट तुमच्या अगेन्स्ट नाही गेलं, पण जस्ट 2, 3, 4 तास मार्केट त्याच रेंजमध्ये खाली वरती होतोय, तर तुमच्या ऑप्शनचे प्रीमियम कमी होत जातात किंवा मार्केट वरती जातंय पण स्लो वरती जातंय, तर तुमच्या ऑप्शनचं प्रीमियम जोरात नाही वाढत. याला म्हणतात टाईम डिके. त्याच्या मागचं कारण असं टाईम डिके. कसं बघायचं, काय बघायचं ऑप्शन चेनवर आपण ते बघणार आहोत. ती प्रोसेस आहे. पण हा टाईम डिके जो आहे, तो ऑप्शन सेलरला ॲक्चुअली त्याच्या फेवरमध्ये काम करतो, की मार्केट जागेवर राहिलं तरी मार्केटमध्ये त्यांना प्रॉफिट येणार असतो आणि म्हणून ऑप्शन बायर 33% त्याचे चान्स असतात प्रॉफिटमध्ये येण्याचे.
ऑप्शन सेलरसाठी 66% चान्सेस असतात प्रॉफिटमध्ये नाही. तर या दोन गोष्टी महत्वाच्या आहेत. तर मग आपण काय करायला पाहिजे? ऑप्शन बाईंग करताना अजून एक ॲडव्हांटेज काय, की ऑप्शन बाईंग करताना कमी कॅपिटल लागतंय, ऑप्शन सेलिंगला जास्त कॅपिटल लागतंय. तर व्हॉट टू डू? तुम्हाला काय वाटतंय, की काय करणं सेफ आहे? आपण ऑप्शन बाईंग करायला पाहिजे, की ऑप्शन सेलिंग करायला पाहिजे? तुमचं मत काय? चॅट बॉक्समध्ये रिप्लाय करायचंय. की व्हॉट इज द बेटर तुमच्यासाठी तुम्हाला काय वाटतंय की मार्केटमध्ये ऑप्शन बाईंग करणं जास्त बेटर आहे की ऑप्शन सेलिंग करणं जास्त बेटर आहे किंवा तुम्हाला काय कम्फर्टेबल वाटतंय तुमचं मत लिहायचं आहे. मी दोन्ही गोष्टी एक्सप्लेन करणार आहे तुम्हाला. परफेक्ट परफेक्ट थोडस एक्सप्लेन करतो बघा मी तुम्हाला दाखवतो. एक स्ट्रॅटेजी तुम्हाला मला दाखवायचं आहे की आपल्याला काय करायचंय. तुम्हाला ऑप्शन बायर किंवा ऑप्शन सेलर याच्यात कन्फ्युजनही व्हायचंय. मला ॲडव्हांटेज काय पाहिजे, मला प्रोसेस काय पाहिजे, की मी ट्रेडिंग करताना माझी रिस्क कमी करायची. मला आज रिस्कवर पूर्ण फोकस करायचा आहे, की रिस्क कमी कशी करतात. एखादा मी ट्रेड घेतोय, त्याच्यात जर मला ₹40 लॉस होणार आहे, तर मार्केट जर एका ट्रेडमध्ये मला ₹40 लॉस देत असेल, तर त्याच्यातून ₹20 मला कव्हर करता येईल. सेम टाईमला ₹20 माझा लॉस कमी करता यायला पाहिजे. त्याच्यासाठीची प्रोसेस आपल्याला बघायची आहे आणि ती प्रोसेस काय तर त्यासाठी आपल्याला मोमेंटम स्प्रेड स्ट्रॅटेजी शिकायची की मार्केटमध्ये ऑप्शन बाईंग तुमच्यापैकी खूप साऱ्या लोकांनी ऑप्शन बाईंग सांगितलेली आहे. तर आपल्याला ऑप्शन बाईंगच करायची आहे. पण ऑप्शन बाईंग करताना अशा प्रकारे ऑप्शन बाईंग करायची आहे की जे नॉर्मल ऑप्शन बायर मार्केटमध्ये ट्रेडिंग करताना रिस्क घेतात त्याच्यापेक्षा 50% रिस्क 60% रिस्क आपली कमी होऊन जायला पाहिजे आणि मार्केटमध्ये प्रॉफिटमध्ये आपल्याला थांबता यायला पाहिजे. इवन दो तुम्हाला कधी कधी तर टॉप लॉस पण लावायची गरज पडणार नाहीये. तुम्ही नुसतं याच्यावर हा जो मार्केटचा ट्रेंड ओळखण्याची प्रोसेस तुम्हाला मी इथं सांगणार आहे. तुम्ही नुसतं हा मार्केटच्या ट्रेंड अनालिसिसची प्रोसेस फॉलो केली तरी तुमचं काम होऊन जाईल. हे जे मी ट्रेड फाइंडर दिनेश पाटील ट्रेड आपल्याला जे देणार आहे याच्यात इथं मला वाटतं मार्केटचा ट्रेंड अप आहे मी कॉल बाय करेल. मार्केट इथं खाली आहे मार्केटच्या ट्रेंड डाऊन मी पुट बाय करेल. पण याच्यात काय असतं की आपण रॅली कव्हर करू शकत नाही कारण की असं वाटतं की 30 पॉईंट भेटतं 40 पॉईंट भेटतं ते घेऊन टाक कारण की तुम्ही ऑप्शन बाईंग कराल तर तुम्हाला प्रॉफिट बुक करणं रॅलीमध्ये तुम्ही जास्त वेळ थांबू शकत नाही. पण आता जी मी स्ट्रॅटेजी सांगतो यामध्ये आपण एकदा ट्रेड घेतला तर रिस्क एकदाची घ्यायची आहे पण मार्केटमध्ये मोठी रॅली कव्हर करण्याचं टेक्निक आपल्याला शिकायचं आहे. त्याला मी म्हणतोय मोमेंटम स्प्रेड स्ट्रॅटेजी. ही प्रोसेस काय कसं करायचं त्यासाठी स्ट्राईक सिलेक्शन कसं केले जात आहेत ती गोष्ट मला तुमच्यासमोर मांडायची आहे. तर पहिले मी प्रोसेस सांगतो बघा. आता ऑप्शन मध्ये काम करताना नॉर्मली तुम्ही काय करतात ती प्रोसेस एक्सप्लेन करतो 2 मिनिटात. एक याच्यात जातो मी बघा. हां, एक ऑबस्टाच्या प्लॅटफॉर्मवर मी आलेलो आहे. डेल्टा एक स्ट्रॅटेजी बिल्डरवर मी येतोय. सध्या नॉर्मली बघा, आपण इथं आहे. करंट मार्केटची प्राइस आहे 23,428 आसपास आहे. तर 400-450 चा कोणताही कॉल तुम्हाला मार्केटचा आपल्याला बाय किंवा सेल करता येणार. आता लक्षात घ्यायचं आहे. तुम्ही मला सांगायचं आहे, की मार्केट आता 23,428 च्या आसपास आहे. आपण ॲट द मनीच्या ट्रेड म्हणजे मार्केट 400 आणि 450 मध्ये आहेत. आपण 400 किंवा 450 चा ऑप्शन मध्ये काम करणार आहोत. आता तुम्ही मला सांगा जर मार्केटचा ट्रेंड डाऊन असेल, तर उद्या तुम्ही मार्केटमध्ये कॉल बाय कराल का पुट बाय कराल? चॅट बॉक्समध्ये फटाफट रिप्लाय करायचा आहे. जर उद्या मार्केटचा ट्रेंड डाऊन असेल, तर आपण कॉल बाय कराल का पुट बाय कराल? परफेक्ट कॉल बाय कराल का पुट बाय कराल? तर नक्कीच पुट बाय करणार आहे. 2 मिनिटात आता बसून आता मी परत त्या लेव्हल कॅल्क्युलेशनला टाइम वेस्ट नाही करत. तुम्हाला काल दाखवलंय अजून डिटेल आपण उद्या वगैरे त्याच्यात दाखवूया. पण तुम्ही इथं बसलेत बघा, इथून मार्केट खाली जाणार आहे. तर मला काय करायचं आहे जोपर्यंत मार्केट या ब्लू लाईनच्या इथं कुठं पण असेल तर माझा व्ह्यू डाऊन आहे. मी पुट बाय करणार आहे. जर बाईंगच्या वरती गेलं तर मी कॉल बाय करणार आहे. हे जरा नॉर्मल ट्रेडर जे करतायत ते मी दाखवलं. आपल्याला ऍडव्हान्स लेवलला जायचंय. काय करायचंय, की मी जर ट्रेड घेतला तर मला मार्केटमध्ये अर्धा तास थांबायचे, 2 तास थांबायचे, 4 तास थांबायचे. मार्केट साइडवेज झालं याची भीती कमी असायला पाहिजे. आणि मार्केटची पूर्ण रॅली कव्हर करायची आहे. एकदा ट्रेड घेतला का 2, 3, 4 तास, 5 तास किंवा 1 दिवस, 2 दिवस मला मार्केटमध्ये थांबून एक क्वालिटी ट्रेड मार्केटमध्ये कसे घेता येतील ती प्रोसेस बघायची. त्यासाठी काय करायचंय? खूप सिंपल प्रोसेस आहे. आपल्याला जायचंय बघा
ऑपस्टाच्या प्लॅटफॉर्मवर तुम्हाला मी नेलं होतं. तुम्हाला डिफरन्स सांगेल मी पहिले, की नॉर्मल लोक लॉस का करतायत. तर मार्केट डाऊन आहे, तर आपण काय करणार, मार्केटमध्ये 23,400 आहे, तर मी काय करतो, एक 400चा पुट बाय करून घेतो. नॉर्मली आपल्याला मार्केट खाली जाणार आहे, आपण 23,400चा एक पुट बाय केला. जसं तुम्ही पुट बाय कराल, तर तुम्हाला काय दिसेल, जसं मी तुम्हाला सांगितलं, की आपण ऑप्शन बाईंग करतो, त्याच्यात काय असतं, लॉस लिमिटेड असतो, प्रॉफिट जेवढं मार्केट खाली पडत जाईल तेवढा तुमचा प्रॉफिट वाढत जाईल. या अनलिमिटेड प्रॉफिटच्या नादात लोक वाटतं की मी काय कमवून घेणार आहे, पण रियालिटी अशी की ट्रेड घेतल्यानंतर पुढच्या 15व्या मिनिटात तो मार्केटमधून बाहेर पडतो, त्याच्यापेक्षा जास्त थांबत नाही. तर आपल्याला रॅली कव्हर करायची आहे, थांबण्याचं स्किल डेव्हलप करायचं, पहिली गोष्ट. दुसरी गोष्ट, की आता याच्यात बघा, हे करताना माझा फोकस काय, की माझे रिस्क कमी असायला पाहिजे. नॉर्मली एखादा ऑप्शन बाय करतायत, तर या ट्रेडमध्ये मी जे बोलतो, सुरुवातीला बोललो तुम्हाला, की जेवढं प्रीमियम 181.5 रुपीज आपण आता पे करतोय इंटू 65 सपोज दॅट, मी एवढं प्रीमियम पे करतोय, एवढा माझा लॉस आहे. 11,700 समथिंग, 11,800 मला मार्केटमध्ये, जर मार्केट माझ्या अगेन्स्ट चाललं गेलं तर पूर्ण लॉस होऊ शकतोय. आपण त्याला टॉप लॉस वगैरे लावतो, त्या पुढच्या गोष्टी आहेत. पण मी म्हणतोय, की मला ट्रेंड फॉलो करायचा आहे. पण हे करताना अशा प्रकारे मला ट्रेड घ्यायचा, मार्केटचा ट्रेंड डाऊन आहे, मी पुटच बाय करेल. पण नुसतं पुट बाय करण्यापेक्षा मला काय करायचंय, पुट बाय करण्याच्या सोबत सोबत मी आता 23,400चा एक पुट बाय केलेला आहे 181 रुपीजला. ठीक आहे. तर आता मी काय करतो बघा तुमच्यासाठी, आता रिस्क बघायची, 11,790 म्हणजे 11,800 आपला रिस्क होती या ट्रेडमध्ये. जर मार्केट खाली गेलं तर प्रॉफिट येत राहील, वरती गेलं तर 11,800 लॉस होणार आहे. पण मला सांगायचं काय, 11,400चा पुट बाय केला म्हणून, पण आपल्याला काय करायचं, याच्यातली रिस्क कमी करायची आहे. 11,400 आहे, मी थोडस आउट ऑफ द मनी जातोय आणि 23,100चा 23,400चा आपण बाय केलेला आहे. 23,100चा एक पुट पुट बाय केला म्हणून मी पुटच बघतोय. एक पुट काय करतोय, मी सेल करून देतोय. तुमच्यासाठी सेल केला बघा. ओके. आता एखाद्याला वाटेल, की सर मी एक लॉट बाय करतोय, एक लॉट सेल करतोय. सेलिंग करायला 1.5 लाख लागतात, 2 लाख लागतात. मार्केटमध्ये ऑप्शन सेलिंग करायला कॅपिटल खूप जास्त लागतं. पण लक्ष द्यायचं आहे, सगळ्यात मेन गोष्ट, हे करायला मला खूप जास्त कॅपिटल लागत नाहीये. माझ्याकडे फक्त 30,000 रुपीज असतील तरी सुद्धा मला एक लॉट बाय पण करता येतोय आणि एक लॉट सेल पण करता येतो. दोन्ही गोष्टी एकत्र करायला मला फक्त 30,000 रुपये लागतायत. म्हणजे मी ऑप्शन बाईंग पण करून घेतलीये, मी ऑप्शन सेलिंग पण करून घेतलीये. दोन्ही ट्रेड एकत्र केले. नुसता ऑप्शन बाय जेव्हा तुम्ही करत होतात, तेव्हा तुमची रिस्क होती 11,800. मी याच मिनिटाला डायरेक्शन डाऊन आहे म्हणून मी पुट बाय केलं, पण त्याच्यासोबत लांब जाऊन एक पुट काय करून दिला, सेल करून दिला. माझी रिस्क कमी झाली की वाढली, चॅट बॉक्स रिप्लाय करायचा आहे. जी 11,800 रुपये आपल्याला मार्केटमध्ये, मार्केट जे आपल्या अगेन्स्ट गेला असता तर लॉस होणार होता, तो लॉस आहे 6,200. तुम्ही मला सांगायचं आहे, आपली रिस्क कमी झाली की नाही झाली, यस ऑर नो. हे स्ट्राईक मी कसं सिलेक्ट करतोय, काय करतोय, पुढे सांगेल. पण मुद्दा काय आहे, की आपल्याला ऑप्शन ट्रेडिंग करताना पीस ऑफ माइंड पाहिजे. ट्रेड करताना तुम्हाला डायरेक्शन माहिती पडली, मार्केटच्या ट्रेंड डाऊन आहे, पुट बाय करायचं सगळ्यांना माहिती आहे. पण ट्रेडमध्ये थांबता का येत नाही, कारण की त्याला वाटतं की मार्केट थोडंसं साईडवेज पण झालं, मार्केट अगेन्स्ट गेलं, लॉस होणार आहे, भीती खूप वाटते. आता याच्यात बघा, तुम्हाला स्टँडर्ड प्रोसेस आहे. तुम्ही ट्रेड घेतला, तुमचा मॅक्झिमम लॉस जो 11,800 होता, तो 6,200 वर आलेला आहे. ऑलमोस्ट 50% तुमची रिस्क कमी होऊन गेलेली आहे. आणि एक लॉट बाय आणि एक लॉट सेल, दोन्ही गोष्टी एकत्र करायला तुम्हाला कॅपिटल किती लागतंय? आतापर्यंत वाटत ऑप्शन सेलिंग करायची म्हणजे खूप सारे पैसे लागतात. पण मी तुम्हाला सांगतोय, फक्त 30,000 रुपीजचा कॅपिटलने तुम्हाला ऑप्शन बाय पण होऊन जाईल आणि ऑप्शन सेल पण होऊन जाईल. किती लोकांनी हे फर्स्ट टाइम बघितलंय? ज्यांनी फर्स्ट टाइम बघितलंय त्यांनी चॅट बॉक्स मध्ये फर्स्ट टाइम, फर्स्ट टाइम, फर्स्ट टाइम, फर्स्ट टाइम, फर्स्ट टाइम लिहून पाठवायचं आहे. ज्यांनी फर्स्ट टाइम बघितलंय त्यांनी फर्स्ट टाइम लिहायचं आहे. यस.
नवीन काहीतरी बघायला भेटलं, त्यांनी चॅट बॉक्समध्ये यस यस फर्स्ट टाइम फर्स्ट टाइम फर्स्ट टाइम फर्स्ट टाइम लिहायचं. बरोबर आहे. रिस्क कमी झाली आपली इथं. बरोबर आहे. परफेक्ट. तर याच्यात मी काय केलं, आता हे स्ट्राईक कशी सिलेक्ट करतो, काय करतो, त्या गोष्टी आपण पुढे बघणार आहोत. पण आतासाठी माझा उद्देश काय होता, की तुम्हाला सांगायचं आहे, की नॉर्मली लोक लॉस का करतायत, तर ऑप्शन बाईंग करतायत, विदाऊट नॉलेज ऑप्शन बाईंग करतायत, ओव्हर रिस्क घेतायत मार्केटमध्ये. आणि त्यामुळे ट्रेडिंग करताना जेव्हा तुम्ही लाईव्ह मार्केटमध्ये ट्रेड करता, तर भीती वाटते, सर मार्केटमध्ये काय करू, याचं सगळं असं कसं तरी होतंय, थोडंसं वरती यायला लागलं का मी घाबरून निघून जातो. या सगळ्या ज्या भीती आहेत, याचं सोल्युशन तुमच्याकडे स्ट्रॅटेजी असायला पाहिजे. एक प्लॅनिंगने काम करा. पहिली गोष्ट काय आहे, तर तुम्हाला काय करायचं, ट्रेड बनवताना सोलो ओपन ट्रेड कधीच बनवायचं नाही. पुट घेतला असेल तर लगेच एक आउट ऑफ द मनीचा एक पुट सेल करून टाका. तुमची रिस्क कमी होऊन जाईल. दुसरी गोष्ट, हे करताना तुम्ही काय करतायत, मार्केटचा ट्रेंड आयडेंटिफाय करतायत. तुम्ही ट्रेड घेतला, मार्केट इथून खाली जातंय, मला प्रॉफिट. आता एखाद्याला वाटेल, की सर मी ट्रेड घेतला, मार्केट जो उलटे गेलं, बाईंगच्या वरती गेलं, याचा अर्थ मला 6,200 रुपये लॉस होईल का हो? अजिबात नाही. हे कोणासाठी आहे, की जे लोक मार्केटमध्ये आज ट्रेड घेतील, 19 तारखेपर्यंत नुसते असेच बसून राहतील, त्यांना मार्केट इथून 2,000 पॉईंट वरती पण पोहोचून गेलं, तरी लॉस मात्र फक्त 6,200 होणार आहे. पण तुम्हाला जर मी सांगितलं, की आपण या प्रकारे ट्रेड घेतोय, की मार्केटमध्ये सपोज दॅट या सेलिंग रेंज आणि ब्ल्यू लाईनच्या आसपास मार्केट असताना तुम्हाला एक पुट बाय करायचा आहे, एक पुट विकायचा आहे. मार्केट खाली गेलं, तुम्हाला डेली 1,500, 2,000, 2,500, 3,000 जे काही मार्केटची रॅली होणार आहे त्यानुसार, पण मिनिमम 1,500 त्यापेक्षा जास्त प्रॉफिट येणार आहे. पण जर मार्केट आपल्या अगेन्स्ट चाललं गेलं आणि आपल्या बाईंगच्या वरती गेलं, तर आपल्याला हा जो लॉस 6,200 दिसतोय, तो लॉस फक्त ₹1,000, ₹1,200 आपल्याला होईल. तर किती लोकांना मजा येईल? चॅट बॉक्समध्ये रिप्लाय करायचं. म्हणजे रिस्क जी आहे, डेली तुम्हाला टार्गेट 1,500, 2,000, 2,500, 3,000 जेवढं येईल, मिनिमम 1:1, 1:2 चं टार्गेट आपलं राहणार आहे. रिस्क आपल्याला ₹1,000 तर ₹1,500 एक लॉट रिस्क घ्यायची आहे आणि प्रॉफिट मात्र 1,500 तर 3,000 च्या दरम्यान, काही पण 2,000, 3,000, 2,500, 4,000 जे काही येईल प्रॉफिट येईल. पण मॅक्झिमम रिस्क, आपण एकदा ट्रेड घेतला, तर आपल्याला एका ट्रेडमध्ये, आपण जर सपोज इथं कधी पण, जसं आज मार्केट जेव्हा डाऊन होता, मी हा ट्रेड घेतला, एखाद्याच्या माइंडमध्ये येईल, की सपोज दॅट आपण सकाळी सकाळी इथं ट्रेड घेतलं सर, इथून खाली 200 पॉईंट गेलं तर बरं आहे, पण इथून जर मार्केट वरती गेलं असतं आणि ह्या बाय पॉइंटला डायरेक्ट वरती गेलं असतं, तर मला लॉस किती आला असता? तर मी म्हणतोय, आपण जी स्ट्रॅटेजी वापरतोय त्यानुसार मॅक्झिमम एका लॉटवर ₹1,500 लॉस होईल. पण मार्केट जर 100 पॉईंट, 150 पॉईंट, 200 पॉईंट जेवढं तुमच्या बाजूला जाईल, तेवढं तुम्हाला 2,500, 3,000, 4,000 प्रॉफिट येऊ शकतोय. तर या प्रकारे रिस्क कमी आहे. मेन गोष्ट काय तुम्हाला फोकस करायचं आहे, की आपलं या ट्रेडमध्ये फक्त रिस्क घ्यायची आहे ₹1,500ची. प्रॉफिट हा जो 13,000 समथिंग दिसतोय, त्याच्यातून कमीत कमी 50% प्रॉफिट तुम्ही 1 किंवा 2 दिवस जर ट्रेड होल्ड केला, तर ₹8,000, ₹7,000 प्रॉफिट आपल्याला भेटेल. रिस्क 1,500च राहील. इंट्राडे साठी 1,500, 2,000, 3,000 प्रॉफिट बुक होईल. पण जर मी 2 दिवस आज ट्रेड घेतला आणि उद्या कॅरी केला, जर ओव्हरनाईट पण कॅरी करायचं, ती गोष्ट पण आपल्याला करता येईल. तर ₹1,500ची रिस्क आहे आणि प्रॉफिट मात्र मला 7,000-8,000 पर्यंत येऊ शकतोय. म्हणजे रिस्क मिनिमम करायचंय. 1:1, 1:2 इंट्राडेचं टार्गेट राहील. आणि तुम्ही जर एक दिवस जर मार्केट तुमच्या फेवरमध्ये गेला, तर मिनिमम टार्गेट तुमचं 1:2, 1:3, 1:4 चे होतील. तर या प्रकारे स्ट्रॅटेजी वापरा. तुम्ही कुठेही ट्रेड करा. पण माझं म्हणणं आहे, की जोपर्यंत तुम्ही काहीतरी स्ट्रॅटेजी वापरून काम करत नाहीये, तोपर्यंत मार्केटमध्ये प्रॉफिट येत नाही. तुम्ही जर असं विचार कराल, की नुसतंच एखादा ऑप्शन बाय करू, एखादा कॉल बाय करू, इव्हन दो बघा इथं आपले टार्गेट अचीव्ह होत आहेत. मी नाही सांगत आहे. इथं प्रॉफिट येत आहेत. इव्हन दो सपोज दॅट आजच काही लोक आपल्या क्लायंटने पण काल प्रॉफिट बुक केला असेल, तर बघा आजचंच आहे. तुमच्यापैकी कदाचित मॅडम जॉईन परिस्थिती त्यांनी 4,500 प्रॉफिट बुक केला होता. यांनी तर एका लॉटवर बघा ₹3,800 प्रॉफिट बुक केलेला. आज सेम आहे.
23,300चा पुट घेतला. मी जेव्हा 400 सांगितलं त्याने 300 घेतला, थोडं मार्जिन कमी जास्त. माझं सांगायचा उद्देश काय तुम्हाला, की तुम्ही जेव्हा ट्रेड कराल, हे ऑप्शन बाईंगचे ट्रेडने पण प्रॉफिट येणार नाही असं नाहीये. पण आपल्याला एक सिस्टम तयार करायची आहे आणि सिस्टमने जेव्हा तुम्ही काम कराल, तर तेव्हा तुम्हाला मार्केटमध्ये ऑल्वेज हेच करायचे. जसं की बघा आज तुम्हाला सांगतोय ती जी स्ट्रॅटेजी सांगितली त्यानुसारच, की मार्केटमध्ये जसं आपण पुट बाय केला, त्या टायमाला मी काय करतोय, डाऊन ट्रेंड तर बिअर कॉल स्प्रेड घेतोय, एक विकतोय आणि एक बाय करतोय. तर मार्केटमध्ये बघा मोर दॅन 3% सेम डेला प्रॉफिट आला. 9,800 समथिंगचा प्रॉफिट आहे. सांगायचा उद्देश काय आहे, की रिस्क मिनिमम राहील, प्रॉफिट चांगला राहील. ही अजून वेगळी स्ट्रॅटेजी आहे. पण माझा उद्देश तुम्हाला असं आहे, की तुम्ही काही करा. जर तुम्हाला मार्केटमध्ये एक चांगला प्लेयर बनायचा आहे आणि लॉंग टर्म प्रॉफिट बनवायचा असेल, तर ऑप्शन बाईंग सुरुवातीला कराच. 5,000, 10,000, 15,000, 20,000 तुमच्याकडे कॅपिटल आहे. ते कॅपिटल ग्रो करा. तुम्हाला मार्केट एक्सपिरियन्स देईल. त्या सगळ्या गोष्टी आपण देतो, त्याला वाद नाहीये. पण तुमचा उद्देश ठेवायचा आहे, की मला ऑल्वेज रिस्क मॅनेज करून मार्केटची रॅली कव्हर करता यायला पाहिजे आणि त्या प्रोसेसला तुम्ही मार्केटमध्ये बसाल तर मार्केट प्रॉफिट देईल. आता हे जे मी स्ट्राईक बाय करतो, एक विकलं, सेल केलं, ते कसं करता येईल ते 5 मिनिटात तुम्हाला मी एक्सप्लेन करतो. तर स्ट्रॅटेजी काय बघा लक्षात घ्या. मी आता जे स्प्रेड बनवला होता त्याच्या मागचं लॉजिक लक्षात घ्या. तर आपण काय करणार आहे, तर स्प्रेड म्हणजे काय पहिले ते लक्षात घ्या. स्प्रेड काय असतो? इट इज अ स्ट्रॅटेजी विच इन्क्लूड ऑप्शन बाईंग अँड सेलिंग सायमल्टेनियसली. आपल्याला एकाच वेळेस एक ऑप्शन बाय करायचंय आणि सोबत एक ऑप्शन सेल करायचंय. दोन्ही गोष्टी एकत्र करण्याच्या प्रोसेसला स्प्रेड म्हणतात. आता लक्षात घ्या, कोणी बोले सर मग मी एक बाय करतो आणि एक सेल करतो, मला प्रॉफिट कसं येईल? तर तेच लक्षात घ्यायचंय. त्याचं कारण आहे, आपण स्ट्राईक सिलेक्शन करताना एक ऑप्शन जेव्हा बाय करतोय आणि एक ऑप्शन जेव्हा सेल करतोय, तेव्हाचे रूल इम्पॉर्टंट असतील, की एक जो पहिला मी बाय करेल तो कोणता बाय केला जाईल आणि जो मी सेल करेल तो कोणता सेल केला जाईल, तो इम्पॉर्टंट आहे. आणि हे करताना ज्याला मी बाय करणार आहे आणि ज्याला मी सेल करणार आहे, दोघांची एक्सपायरी मी सेम ठेवणार आहे. आता स्ट्राईक सिलेक्शन मी कसं केलं बघा, लक्षात घ्या. 2 मिनिटात मी तुम्हाला चार्टवर दाखवून देईल जिथं आपण स्ट्रॅटेजी बिल्ड केलं. बघा, मी 23,400 घेतला आणि 23,100 घेतला. मग तेच का घेतलं लक्षात घ्या, तुम्हाला एक्सप्लेन करतोय. उद्या जर मला मार्केटचा ट्रेंड डाऊन वाटतोय, तर तुमच्या समोर बघा हा जो डेल्टाचा कॉलम आहे ना, कॉलचा पण डेल्टा असो आणि पुढचा पण डेल्टा असो. थोडं नवीन लोक असतील तर थोडं कन्फ्युज झालं तर घाबरू नका. अजून हळूहळू करता करता ते क्लिअर होईल. पण सध्यासाठी बघा तुमच्या समोर पुढचा डेल्टा दिसतोय. 23,400चा पुट आहे. ओके, तर 23,400 आहे आणि हा डेल्टाचा कॉलम, हा डेल्टाचा कॉलम. ओके, या डेल्टाचा कॉलम काय असतो, एक तर 0 to 1 राहील किंवा 0 to 100 राहणार आहे. बरोबर आहे. म्हणजे काय, की जर तुम्हाला 1 रुपया, डेल्टा म्हणजे काय त्याचं डेफिनेशन सांगतो पहिले, की 1 रुपया जर निफ्टी वरती गेलं तर तुमचं 23,400चा पुटचं प्रीमियम कितीने वाढेल, याला डेल्टा म्हणतो. आता इथं जे सांगितलेलं आहे ते निफ्टी जर 100 रुपये खाली पडला, मी पुट साईडचे बोलतो म्हणून, की मार्केट आता ज्या रेटला आहे 23,428 ला, इथून मार्केट 328 ला गेला, तर हे जे 181 रुपयाचं जे प्रीमियम आहे ते प्रीमियम किती होईल, तर 46 रुपयाने वाढेल. म्हणजे 181 प्लस 46. तर याला म्हणतात डेल्टा, की मार्केटच्या मुवमेंटवर निफ्टी किती मूव्ह करतोय त्यानुसार तुमच्या प्रत्येक ऑप्शनच्या डेल्टाचा डेल्टा वेगळा असतो. आणि म्हणून तुम्ही ऑब्झर्व करा, जो डेल्टा, जो स्ट्राईक तुम्ही बाय करता, तुम्ही बोलता की सर मी जो बाय करतोय ना तो कमी वाढतोय आणि दुसरा मात्र जास्त वाढतोय. कारण काय, की तुम्ही जो बाय करतात तो तुम्ही 30चा डेल्टा बाय करतात, 25चा करतात, 28चा बाय करतात. मग 100 रुपये मार्केट तुमच्या बाजूला आलं, तेव्हा कुठेतरी तुम्हाला 30-35 रुपये प्रॉफिट दिसतो आणि म्हणून तुम्ही पॅनिक करतात, निघून जातात. आपल्याला काय करायचं आहे, की कोणता डेल्टाचा ऑप्शन बाय करायचा आहे, कोणत्या स्ट्राईकचा डेल्टा बाय, कोणत्या स्ट्राईकला बाय करायचं ज्याचा डेल्टा 50-55 असेल. 50-55, 45 आणि 50 मध्ये, 55च्या मध्ये, 45 पेक्षा जास्त, 55 पेक्षा कमी, याच्या दरम्यान कोणताही असेल तो तुम्हाला बाय करायचं. म्हणजे काय, की मी 23,400, 450, 500 या 3 पैकी कोणत्याही एका स्ट्राईकला बाय करेल. मोस्टली मी
मार्केटच्या प्राइसचा जवळची घेतोय, कारण की मार्केट खाली जाईल तर याचा डेल्टा परत 50 होऊन जाणार आहे. तर रिस्क मॅनेज करून ती प्रोसेस करायची आहे. तर 23,400 किंवा 23,450 कोणताही एक पुट मी बाय केला. तसंच मार्केट वरती वाटलं तर मी काय करेल, ऑब्व्हियसली मी कॉल बाय करेल. कॉल बाय करताना पण रूल सेमच आहे. कोणती स्ट्राईक कॉल बाय करायची आहे, ज्याचा डेल्टा किती दिसतोय 46, 49, 50 कोणताही असू द्या किंवा मॅक्झिमम 53चा. थोडं तुम्हाला रिस्क प्रॉफिट जास्त पाहिजे असेल तर ते पण तुम्ही करू शकता. ठीक आहे. तर ही पूर्ण प्रोसेस आहे. तर तुम्हाला काय करायचं इथं दिसतंय बघा, की मार्केटमध्ये मी 190 किंवा 197 एक कॉल बाय करून टाकेल. पण सोबत काय करेल, एक कॉल विकून देईल. आउट ऑफ द मनीला जाईल. किती खाली जायचंय? जसं बाय करताना आपण कोणता डेल्टाचा स्ट्राईक बाय करतोय, ज्याचा डेल्टा 50चा जवळ आहे. 45 खाली आणि वरती 55. 50चा आसपासचा डेल्टा असलेल्या स्ट्राईकला बाय करायचं. अप ट्रेंडला कॉल बाय करा, डाउन ट्रेंडला पुट बाय करा. त्यात काही कन्फ्युजन नाही. मग आता पुढचं काय की आपल्याला हेच करायचं का? कारण की मार्केटमध्ये जेव्हा पण तुम्ही एखादा ऑप्शन बाय कराल, जेव्हा पण तुम्ही एखादा ऑप्शन बाय कराल, तर नेमकं काय होतं लक्षात घ्या, की बघा मला तुम्हाला का दाखवायचे हेजिंग का सांगतो तुम्हाला. तुम्ही जेव्हा नुसता ऑप्शन बाय करतायत ना, तर याचा ऑप्शन ग्रीकमध्ये जाल तर थिटा डिके जो आहे ना, तो -1744 दाखवतोय, की मार्केट तुमच्या डायरेक्शनला मार्केट चालतंय तरी सुद्धा तुम्हाला टाइम डिके पे करणं आहे. म्हणजे जर मी पॉइंटमध्ये जर काढून टाकलं तर 17.44 येईल सपोज दॅट. मग माझं काय म्हणणं आहे, की मला याच्यातून हा जो टाइम डिके ना, तो परत कमवायचा आहे. मला टाइम जास्त नाही पे करायचा. आता जी स्ट्रॅटेजी सांगतो याच्यात ऑलमोस्ट 85-90% टाइम डिके कमी होऊन जाईल तुमचा. म्हणजे काय, की मी काय करतोय 23,400 चा पुट घेतला, नुसता पुट बाय केला असता, तुम्हाला डेल्टाचा प्रॉफिट भेटेल, पण थिटा तुमच्या अगेन्स्ट काम करेल. टाइम डिके ऑप्शन बाहेरचा सगळ्यात मोठा प्रॉब्लेम करतो. मग याला प्रॉब्लेमला सोल्युशन काय आहे? तर आपण ऑप्शन सेलिंग करायचे. पण सेलिंग करायला गेलं तर कॅपिटल जास्त लागतं, रिस्क जास्त वाटते. मग आपल्याला काय करायचं? आपल्याला ऑप्शन बाईंगच करायची आहे. पण ऑप्शन सेलिंगचा ॲडव्हांटेज आपल्या ऑप्शन बाईंग मध्ये मिक्स करायचं. कसं करायचं? मी 23,400 च्या ज्याचा डेल्टा 46 आहे तो बाय करून घेतला. म्हणजे माझा मार्केट खाली पडलं तर मला प्रॉफिट भेटणार आहे. 23,400 मध्ये. पण मला थिटा वाचवायचा आहे. मी थोडं लांब जाऊन 23,400 ला आता मार्केट आहे. लगेच काही मार्केट 23,100 खाली जाणार नाहीये. म्हणजे मार्केट साइडवेज पण झालं तरी 23,100 चा जो पुट आहे त्याचे ₹86 जे प्रीमियम ते कमी कमी होत जाणार आहे. तर तो पण बेनिफिट भेटेल. आणि मेन म्हणजे जो थिटा होता ना, जो 1744 मला मायनस दाखवत होता. मी एक ऑप्शन सेल केल्यामुळे काय झालं, की मार्केट खाली पडलं तर बेटरच आहे. प्रॉफिट कमवणार. पण मार्केट जागेवर पण राहिलं. तिथं 2 तास टाईमपास करत गेला. तरी सुद्धा मला दुसरा जो ऑप्शन सेल केला त्याच्यात मला बेनिफिट भेटेल. माझा थिटा अल्मोस्ट नल होतो. पूर्ण नल नाही होत, पण 90% तुमचं टाइम डिके वाचून जाईल. जिथं तुम्ही ₹10 नुकसान करणार होते टाईममुळे, तिथं फक्त ₹1 नुकसान होणार आहे. म्हणजे अल्मोस्ट टाइम डिकेचं तुम्हाला पीस ऑफ माइंड भेटेल. आता मार्केटच्या रॅलीमध्ये तुम्ही थांबवू शकता. मी तुम्हाला बोलेल, की नुसतं मार्केटच्या रॅलीमध्ये थांबा. तुम्ही थांबलेलात, तुम्ही ₹100 घेतला ऑप्शन ₹150 झाला आणि तुम्ही 200 ची वाट बघत बसले आणि 150चा परत 120 येऊन बसलेला आहे. तुम्ही थांबू नाही शकत. मेंटॅलिटी अशी डेव्हलप होणार नाहीये. त्यासाठी तुम्हाला फोकस करायचा आहे थिटावर, की ट्रेड घेताना आपला टाइम डिके कमी करायचा आहे. मग जर मार्केट साइडवेज पण झालं, तर दुसरा जो ऑप्शन आहे ना, तो तुम्हाला टाइम ऍडजस्ट करून देईल. पहिली गोष्ट. दुसरी गोष्ट, जर इन केस मार्केट तुमच्या अगेन्स्ट गेला, तर मार्केट जर ₹100 वरती जातंय, तर मला या ऑप्शन मध्ये ₹46 चा लॉस होणार आहे. पण मी ऑलरेडी सेल करून ठेवलेलं आहे. तर मार्केट वरती गेलं माझ्या अगेन्स्ट, तर या ऑप्शन मध्ये मला ₹25 प्रॉफिट होईल. तर फायदा काय झाला बघा लक्षात घ्या. तुम्हाला नेट लॉस बाय ₹20 उरलेला आहे. म्हणजे मार्केट तुमच्या अगेन्स्ट पण निघून गेलं. मी का बोलतोय तुम्हाला, की तुमची रिस्क 6,200 मार्केटमध्ये रिस्क नाहीये. मार्केट जर आपला ट्रेड घेतला आणि मार्केट जर तुमच्या अगेन्स्ट जात असेल, आपण ट्रेड घेतला, इथून खाली न जाता मार्केट जर डायरेक्टली वरती गेलं असतं, तर मी काय केलेलं ऑलरेडी तेव्हा एक ऑप्शन मी बाय करतो सोबत एक सेल करून घेतोय. म्हणजे काय होतंय, तर माझ्यासोबत हेज राहतो. मार्केट जर ₹50 वरती चढला, तर ₹15 मला प्रॉफिट होऊन जाईल आणि यालाच मला मार्केटमध्ये ऑलमोस्ट 20-23 ₹23-24 लॉस होईल. आणि जर मार्केट ₹100 वरती गेला, तिथे ₹46 लॉस होणार आहे. पण इथं ₹25-26 प्रॉफिट होईल. तर नेट मला ₹20 द्यायचे आहेत. आता तुम्हाला मार्केटमध्ये पीस ऑफ माइंड करून तुमच्या स्ट्रॅटेजीवर फोकस करता येणार आहे.
की मी ट्रेड घेतोय, मार्केट वरती वाटतंय, सकाळी सकाळी मार्केट थोडं गॅप अप होतं, फ्लक्च्युएट होत होतं. हिंमत कुठून येणार आहे? जेव्हा तुमच्याकडे हा कॉन्फिडन्स आहे की मी ट्रेड घेतला, इन केस मार्केट इथून ₹100 वरती गेलं, तरी मी जो ऑप्शन घेतोय त्याच्यात मी हेज करून ₹20-25 लॉस घेणार आहे. म्हणजे तुम्हाला एक कम्फर्ट आहे. इथं कोणता टॉप लॉस तुम्हाला भरपूर वेळेस होत असेल बघा, की तुम्ही ट्रेड घेतला, मार्केट खाली आलं, सर टॉप लॉस ट्रिगर झाला आणि परत ट्रिगर होऊन मार्केट परत वरती चाललं जातं. म्हणजे काय की मी ₹100 घेतला, टॉप लॉस लावला तर ₹70, मार्केट खाली यायला 65चा लो केला, 68चा लो केला आणि परत मार्केट 100ला पोहोचतो, 200 120ला पोहोचून जातोय. मग आपण बोललो टॉप लॉस लावायचा की नाही लावायचा? मग यामुळे लोक टॉप लॉस लावायचं सोडून देतात. टॉप लॉस लावायचं सोडल्यामुळे काय होतंय, की एकदा एखादा ऑप्शन तुम्ही बाय केला आणि जर मार्केट तुमच्या अगेन्स्ट गेला, तर पूर्ण ऑप्शनचं प्रीमियम 0 होईपर्यंत एक तर तुम्ही त्या ट्रेडमध्ये थांबतात किंवा एव्हरेजिंग करतात आणि त्यामुळे लोकांचे कॅपिटल संपतंय. ऑप्शन ट्रेडिंग करताना कॅपिटल संपण्याचं कारण काय? की मी 181 ला बाय केलं, मार्केट वरती गेला 200, 220, 230 गेला, ₹40-50 प्रॉफिट झाला. लगेच आपण बोलतो मला मार्केट असतं तर मी एवढं कमवलं. बरोबर आहे? तुम्ही 4 वेळेस कमवाल, 5 वेळेस कमवाल, पण तुम्ही रिस्क मॅनेज करत नाहीये. एक वेळेस असं होईल की मार्केट जेव्हा तुमच्या अगेन्स्ट गेला, तुम्ही त्या ट्रेडला होल्ड करून बसतात. मग बघतो आज नाही आला, उद्या येतो का? मार्केट असं करता करता 4 दिवस एक्सपायरी संपून गेली, नंतर वरती पण आलं तरी तुमचं प्रीमियम पण परत भेटत नाही तुम्हाला. म्हणजे काय की मेहनत करतात 4 दिवस 8 दिवस आणि लॉस करतात 1 दिवस आणि मार्केट पूर्ण पैसे घेऊन जातंय आणि आपलं कॅपिटल संपून आपल्याला मार्केटमधून बाहेर काढून टाकतंय. तुमचा अप्रोच काय असेल पाहिजे ट्रेडिंग करताना मार्केट लॉस होणं मोठी गोष्ट नाही. मार्केटमध्ये प्रॉफिट लॉस झाला एबीसीडी माहित नाहीये. उठलं मार्केट बघितलं, कॅन्डल बघितली, वाटलं वरती जाईल म्हणून बाय करून घेतलं, प्रॉफिट येऊन जाईल. मुद्दा हा आहे की तुम्हाला हे कळणं गरजेचं आहे की मी जेव्हा ट्रेड करतोय तर माझे रिस्क मॅनेज असायला पाहिजे. मी मार्केटमध्ये सर्व्हाइव्ह करून घेतलं. जर तुम्ही लाईव्ह राहिले तर मार्केट 100% पैसा देईल. कॅपिटल प्रोटेक्शनचं स्किल डेव्हलप करणं गरजेचं आहे आणि ते ट्रेडिंग करताना तुम्ही एंट्री करताना तुमच्याकडे असायला पाहिजे की याच्यात जो थिटा तुमचा लॉस देत होता, डेल्टाची रिस्क तुम्ही जास्त घेत होते. आपण दोन्ही गोष्टीचं एक करून टाकलं आणि मेन गोष्ट म्हणजे जी रिस्क 11-12 हजार रुपयाची होती, ती रिस्क पण कमी झालेली आहे. आणि म्हणून आता काय मार्केट तुमच्या फेवरमध्ये जाईल. जेव्हा मार्केट फेवरमध्ये आलं असतं तर कदाचित तुम्हाला 15-20 मिनिटात ₹2,000 प्रॉफिट दिसलं असतं. इथं 1 तास लागेल, नो डाउट. प्रॉफिट पण थोडा वेळ लागेल. पण म्हणून तर रिस्क कमी घेऊन मला प्रॉफिट कमवायचं आहे. नुसतं आपण इथं गॅम्बलिंग करायला मार्केटमध्ये येत नाहीये. ऑप्शन ट्रेडिंग करून, ऑप्शन बायिंग करून प्रॉफिट कमवायचं असेल, तर स्ट्रॅटेजीने जा आणि त्यासाठी ही मोमेंटम स्प्रेड स्ट्रॅटेजी तुम्हाला वापरायची आहे. माझ्याकडून मी तुम्हाला हे शिकवतोय. अजून पण भरपूर स्ट्रॅटेजी राहू शकतायत. तुम्ही अजून तुमचं सर्च करा किंवा आपल्या आपल्या चॅनलवर पण मी काही ना काही टाकणार आहे YouTubeला. पण फोकस करायचा आहे, की तुम्ही स्ट्रॅटेजीने ट्रेड करा. ऑप्शन नक्कीच रिवॉर्ड करेल. नुसतंच तुम्ही मार्केटमध्ये असं काहीतरी लक हे करतायत, लक ट्राय करतायत, मग तुम्ही एक प्रकारे गॅम्बलिंग करतायत. तर लक बेसिसवर करायचं नाहीये. पहिले काल जे आपण टॉपिक घेतला कोणता, की पहिले तुम्हाला ट्रेंड ओळखता यायला पाहिजे, की मला का इथं ट्रेड करायचंय? नाहीतर आपण कॅन्डल बघितल्यानंतर जेव्हा रिएक्शन कराल ना, तर तुम्ही लेट होऊन जाणार. मग तुमच्या हातात प्रॉफिट येत नाहीये. तुम्ही ट्रेड घेता मार्केट खाली जाते म्हणून. खाली पडल्यानंतर ट्रेड घेतला का मग तुमचा विषय संपतोय मार्केटमध्ये. मार्केट तुम्हाला ट्रेड करण्याचे झोन तुम्हाला माहित पाहिजे. जसं हे झालं, झालं सोडून द्या. आपण इथं बसलेलो आहे. मार्केटमध्ये उद्याची प्रोसेस करायची. मी इथं आहे. उद्या जर मला मार्केट या रेंजमध्ये कुठेही भेटू दे, मी सरळ पुढे घेईल. वरती गेला आता बघा तुमच्या माइंडमध्ये लक्ष देईल, की वरती गेलं तर काय? पहिले सर्वांची भीती तीच असेल. वरती गेलं तर टॉप लॉस मॅनेज करण्याची प्रोसेस आहे. हेज करा. मार्केटमध्ये तुम्ही सर्व्हाइव्ह कराल आणि मार्केटची रॅलीमध्ये थांबा. मग ट्रेड घेतला इथं आणि इथून मार्केट 200 पॉईंट खाली गेलं, तर ती रॅली जेव्हा तुम्ही कव्हर कराल ना, तो माइंडसेट जेव्हा तुमच्याकडे येईल ना, मग मार्केटमध्ये तुम्ही प्रॉफिटेबल ट्रेडर बनणार आहात. तर ती जर्नी आपल्याला स्टार्ट करायची आहे. ही प्रोसेस आपल्याला फॉलो करायची आहे. तर या प्रकारे मार्केटमध्ये आपल्याला करायचं. आता हे जेव्हा तुम्ही ट्रेड करतायत, तर मार्केटमध्ये काय असतं बघा लक्षात घ्या. तर किती प्रकारचे स्प्रेड बनतील? ऑब्व्हियसली एक तर मी कॉल ऑप्शनचा वापर करून स्प्रेड बनवू शकतोय. तर त्याला मी बुल कॉल स्प्रेड म्हणतोय. म्हणजे काय? की मी कॉल बाय करेल आणि कॉल विकून देईल. मी ज्या ऑप्शनचा जो कॉल बाय करतोय, सपोज मी ₹200 एखादा कॉल बाय करतोय ना, तुम्ही प्रीमियमवर लक्षात घ्या. मी ₹200 एखादा कॉल बाय करतोय ना, तर ₹100चा ₹70-80, ₹90 असलेला एखादा ऑप्शन विकून टाका तुम्ही कॉलच. कॉलच विकून द्या. तुम्हाला डेल्टाच्या भाषेत जर कळत नसेल, तर सपोज मी ₹150 ला एखादा कॉल बाय केला, त्यातलं 50%
प्रीमियम असलेलं एखादा ऑप्शनची स्ट्राईक पकडा आणि त्याला विकून टाका. जर 150 रुपये घेतोय तर 70-75चा एक ऑप्शन सेल करून टाका. 200 रुपयाला कॉल बाय करतोय, 90-100 रुपयाचे एक ऑप्शन सेल करून टाका. एवढं केलं तरी तुमचे काम होत आहे. तुमच्या डेल्टाच्या भाषेत तुम्हाला कळत नसेल तर बाकी ट्रेनिंग मध्ये कळेल. पण नुसतं असं केलं ना, ज्या प्रीमियमला तुम्ही बाय करताय त्याच्या 50% प्रीमियम सेल मारून रिव्हर्स करून टाका. म्हणजे तुम्ही 150 रुपये देतायत ना, तर 70, 75, 80 रुपये मार्केटकडून परत घेऊन टाकायचे. तर पहिले तर मार्केट उलट सुलट गॅप अप गॅप डाऊन ओपन पण झालं तर रिस्क 50% कमी झालेली आहे. आणि मार्केटमध्ये तुम्ही ट्रेंड अनालिसिस कराल तर तो प्रॉफिट भेटणार आहे. बिअर फुट ट्रेड म्हणजे काय? मार्केटचा ट्रेंड डाऊन आहे. मी बिअर बिअर म्हणजे बेरिश व्ह्यू आहे मार्केटमध्ये आणि ऑब्व्हियसली ट्रेंड डाऊन असताना आपण पुट बाय करतो. तर मी पुट बाय करेल 50-55चा डेल्टा असलेला पुट बाय करून टाकेल आणि लांब जाऊन 30-25-30चा डेल्टा बाय किंवा 150 रुपये 200 रुपयाचं प्रीमियम जर मी बाय केलं 150 रुपये 200 रुपये प्रीमियम जर मी पुढचं बाय केलं तर मी काय करेल त्याचं 50% 60% प्रीमियम जिथे भेटेल मला 90 रुपये 100 रुपये त्या स्ट्राईकला मी सेल मारून टाकेल. एवढं केलं तरी चालेल. कॉल आणि पुटच्या दोन्ही भाषेत. अप ट्रेंडसाठी कॉल ऑप्शनचा वापर करायचा आहे, डाऊन ट्रेंडसाठी पुट ऑप्शनचा वापर करायचा आहे. तुम्ही डेल्टा बेस ठरवा किंवा प्रीमियम बेस ठरवा, चॉईस तुमची आहे. पण हेजिंग करा, तुमचा कॉन्फिडन्स नक्कीच वाढेल. ही प्रोसेस सांगतोय. इन केस अजून पण कोणाला डाऊट असेल तर अप ट्रेंडमध्ये कॉल ऑप्शनचा वापर करायचा आहे, डाऊन ट्रेंडमध्ये पुट ऑप्शनचा वापर करायचा आहे. ट्रेंड कसा ओळखायचा काल आपण ऑलरेडी बघितलं होतं. उद्या मी काय करेल की ट्रेंड आयडेंटिफाय करून ही स्ट्रॅटेजी वापरून आपल्याला रिस्क कशी कमी राहील आणि प्रॉफिट कसे मोठे घेता येतील ती प्रोसेस आपल्याला पुढे उद्या कव्हर करायचं आहे. याच्यात काही डाऊट असतील काही शंका असेल तर विचारायचंय. या प्रकारे ही पूर्ण प्रोसेस तुम्हाला फॉलो करायची आहे. हेजिंग करा, मार्केटमध्ये स्ट्रॅटेजीने उतरा. एक रॅलीमध्ये तुमच्या व्ह्यूवर ट्रेड पैसे कमवायला पाहिजे. उतरलो आणि मार्केटमध्ये 5-10 रुपये एकदम कधी टाकून कधी निघू असा विचार करून जर तुम्ही मार्केटमध्ये काम कराल तर मार्केटमध्ये 2 दिवस 4 दिवस 8 दिवस तुम्ही काम कराल, महिना काम कराल, 2 महिने काम कराल, पण एक टाइम राहील की तुम्ही मार्केटमध्ये लॉस करून टाकाल. तर परत सांगतोय की मार्केट स्ट्रॅटेजीने काम कराल तर पैसे भेटणार आहे. तुम्ही नुसतं एक लक बाय चान्स तुम्हाला प्रॉफिट येत असेल, कदाचित तुम्ही प्रॉफिटेबल पण असाल. 50,000चं अकाउंट भरपूर असं होतं. ऑप्शन ट्रेडर काय करतात की ट्रेड घेतात. मार्केट जर चांगलं मार्केट आलं, वन वे मार्केट चालतंय ना, तर 50,000चं अकाउंट ₹1,00,000 होऊन जातं, ₹1.5 लाख. त्याला असं वाटतं की बस आता तर मी कोणत्याही अमाऊंटला पैसे डबल करू शकतोय आणि रातोरात पैसे डबल होतात. पण त्या व्यक्तीला 2 महिने 4 महिन्यानंतर जाऊन भेटायचं, त्याचं अकाउंट कुठे गेलेलं असेल, त्याने काय लॉस केलं असेल त्यालाच माहित असतं बिचाऱ्याला. म्हणून मार्केटमध्ये लॉस ही रिॲलिटी आहे, तर मार्केटमध्ये प्रॉफिट पण रिॲलिटी आहे. पण प्रॉफिट त्यालाच भेटणार जो स्ट्रॅटेजीने काम करतोय. एक दिवस मार्केटमध्ये ट्रेड चांगला होणं किंवा वाईट होणं हे मार्केटचा पार्ट आहे. हे लक्षात घ्या. हे जेव्हा तुम्ही ऍक्सेप्ट कराल, तेव्हा तुमची जर्नी स्टार्ट होते एक प्रॉपर प्रोफेशनल ट्रेडर बनण्याची. ही प्रोसेस आहे. याच्यात जर काही डाऊट असेल तर विचारायचं. थँक सो मच. येस. क्वेश्चन विचारायला सुरुवात करा. मी पहिले रेकॉर्डिंग पॉज करून घेतो म्हणजे जेणेकरून परत ते रेकॉर्डिंग वाढणार नाही. थँक सो मच. आता क्वेश्चन स्टार्ट करूया.